नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. महाबळेश्वरच्या प्रसिद्ध वेण्णा लेकने काठ ओलांडला. पर्यटकांची गर्दी, पाणी टंचाईचे संकट मिटले. जागतिक कीर्तीच्या पर्यटन नगरी महाबळेश्वरला गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढले. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने महाबळेश्वर व पाचगणी शहराचा प्रमुख जलस्रोत असलेला वेण्णा तलाव रविवारी दुपारी सुमारे 4 वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेने भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला. जागतिक कीर्तीच्या पर्यटन नगरी महाबळेश्वरला गेल्या काही दिवसापासून मुसळधार पावसाने अक्षरशः झोडपून काढलं. जुलै महिन्याच्या सुरुवातीलाच पावसाने दमदार हजेरी लावल्याने महाबळेश्वर व पाचगणी शहराचा प्रमुख जलस्रोत असलेल्या वेण्णा तलाव रविवारी दुपारी 4 वाजण्याच्या सुमारास पूर्ण क्षमतेनं भरून सांडव्यावरून ओसंडून वाहू लागला. धरणात केवळ 50 ते 52 दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक राहिल्याने महाबळेश्वर आणि पाचगणी पालिका क्षेत्रासह परिसरातील 25 गावांवर पाणी टंचाईचे मोठे संकट निर्माण झालं होतं. मात्र जुलैच्या सुरुवातीलाच वरुणराजाने जोरदार बॅटिंग केल्यामुळे अवघ्या काही दिवसात 56 दशलक्ष घनफूट साठवण क्षमता असलेला हा तलाव ओव्हरफ्लो झाला. यामुळे दोन्ही शहरांचा वर्षभराच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न पूर्णपणे मिटला आहे. त्यामुळे परिसरात समाधानाचे वातावरण आहे. वेण्णा तलावाच्या सांडव्यावरून मोठ्या वेगाने वाहणारे पाणी वेण्णा नदीपात्रात दाखल झाल्याने नदी दुतडी भरून वाहू लागली आहे. नदीचे पाणी पात्राबाहेर आल्यामुळे ऐतिहासिक लिंगमळा शेती परिसर जलमय झाला आहे. शेतजमिनी आणि सकल भाग पाण्याने व्यापून गेला आहे. परिसरात निसर्गाचे देखणे आणि मनोहरी रूप अनुभवायला मिळत आहे. महाबळेश्वर हवामान विभागाच्या माहितीनुसार 1 जून ते 5 जुलै रोजी सकाळी 8:30 वाजेपर्यंत तालुक्यात 1204 मिलीमीटर पावसाची नोंद झाली आहे. तसेच रविवारी सकाळी 8:30 ते सायंकाळी 5:30 या अवघ्या 9 तासाच्या कालावधीत 100 मिलीमीटर इतका मुसळधार पाऊस कोसळला. सततच्या दमदार पावसामुळे संपूर्ण महाबळेश्वर परिसर हिरवाईने नटला असून डोंगर कपाऱ्यातून कोसळणारे असंख्य छोटे मोठे धबधबे, तुडुंब भरलेला वेण्णा तलाव आणि धुक्याने वेढलेले निसर्गरम्य वातावरण यामुळे महाबळेश्वरचा पावसाळी पर्यटन हंगाम आता खऱ्या अर्थाने बहरत आला आहे.